दौऱ्यात एवढं जाणवलं की 2000 कोटी रुपये मिळणाऱ्या 3 वर्षाच्या किंवा 2.5 वर्षाच्या कालावधीत मामाने 2-2.5 कोटी रुपयाची कामं केली आणि यापूर्वी ही कामं होऊ शकली असती. पण दुर्दैवाने काय करायला गेलं, लोक या तालुक्याचे आमदार ज्यांनी मामाने ज्यांचा पराभव केला त्यांच्याकडे काय अडचण होती मला समजलं नाही. पण मामांचा जो विकासाचा वेग बघितला तर अत्यंत चांगला 2.5 वर्षामध्ये 2,500 कोटी रुपयाची कामं मामांच्या मार्फत झाली. निश्चितपणे आम्ही वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या लढलो तरी मामा आणि आम्ही फार जुने मित्र आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन आमची मैत्री, एकमेकाच्या विरोधात जरी राहिलो तरी आमची मैत्री तुटली नाही. आणि आज दोन्ही मित्र महादेवाला जाऊन साकडं घालून आलोय की या निवडणुकीत मोदीजींचा विजय व्हावा. मोदीजींच्या विजयामध्ये माढ्याचा खासदार हा भारतीय जनता पार्टीचा जावा ही तुमच्या सर्वांच्यासाठी, या माढा मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही साकडं घालून. वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाली. मामांनी आपल्याला सांगितलं की 2.5 वर्ष आपली कोरोनामध्ये गेली, निधी नव्हता, राज्यात सरकार नव्हतं, कधी मामांचं सरकार आलं तर आमचं नव्हतं, आमचं आलं तर मामांचं नव्हतं, दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाही. अशा परिस्थितीमध्ये शेवटी मुद्द्याला दोघं एका सरकारमध्ये आम्ही आलो. त्या ठिकाणी अजितदादा, देवेंद्रजी, शिंदे साहेब सगळ्यांचं सरकार एकत्र आलं आणि एकत्र येऊन महाराष्ट्राचा हा विकासाचा गाडा हाकायचा निर्णय सरकार या सगळ्या तिन्ही नेत्यांनी मिळून घेतला. विकासाची कामाचा वेग तुम्ही पाहिला असेल तर मागच्या 70 वर्षामधला कामाचा वेग आणि आत्ताचा वेगामध्ये जमीन आसमानाचा फरक पडतो. मग तुमच्या 5 वर्षामधले तुम्ही म्हणाल की मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपण लढतोय, त्यांच्यामध्ये काय विकास झाला? तर सर्वात प्रथम मला एक सांगतो की विकास हा एक वेगळा विषय आणि सगळ्यात महत्वाचा देशाला स्वावलंबी आत्मनिर्भर भारत, ज्याला स्वतःच्या पायावर देशाला उभं केलं. देश आपला अत्यंत गरीब देशामध्ये आणि आपलं चित्र लोक काय दाखवायची, फाटके तुटके क्षेत्र, आदिवासी लोकांचे फोटो दाखवून दरिद्री भारताचं चित्र जगासमोर उभं केलं. तर ते पहिलं चित्र मोदीजींनी फाडलं. आणि आता उभरता भारत, पुढे येणारा भारत, ज्या इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं त्या इंग्रजांना मागं टाकून आता जगामधली 5वी महासत्ता निर्माण करण्याचं काम 10 वर्षात मोदीजींनी केलं. आणि तुम्ही म्हणाल 5वी महासत्ता हो, पुढे आता 3री महासत्ता हो, फरक काय पडणार आहे? काका, आपल्या ग्रामपंचायतीला 15वा वित्त आयोग येतो, तो कुठून येतो? केंद्राकडनं येतो. तो विविध घर हर घर जलची योजना कुठून आली? केंद्राकडनं आली. ट्रॅक्टरला अनुदान कुठून येतं? केंद्राकडनं येतं. घरकुलचं अनुदान कुठून येतं? केंद्राकडनं येतं. शौचालयाचं अनुदान कुठून येतं? केंद्राकडनं येतं. कुसुम योजना, सोलर लाईट लावायच्या योजना आली, कुठून आलं? केंद्राकडनं आलं. मुलींचं शिक्षण आता मोफत केलं, डॉक्टर होऊ नाही तर कलेक्टर होऊ, मुलींना मोफत शिक्षणाचा खर्च कोण उचलणार आहे? केंद्र उचलणार आहे. खिशामध्ये वयस्करांचे 6,000 रुपये घालायचं काम कोणी केलं? केंद्र सरकारने केलं. अधिकाऱ्याला पेन्शन होती, आता शेतकऱ्याला पेन्शन द्यायचं काम 6चं आता 12,000 झाले. राज्य सरकारने त्याच्या वाटा टाकला. आणि आता वयस्कराला सुद्धा घरची सुनवाया चहा आणून देते, कारण मला माहिती आहे की वय झालं तरी चहा आता 12,000 रुपये मिळणार आहे. पुढे मोदी सरकार जाऊन अजून दुप्पट तिप्पट रक्कम वाढवू शकते. वयस्करांना इज्जत मिळाली. वयश्री योजना आली. वयश्री योजनामध्ये लोकांना काट्या कुट्या, चष्मे, गॉगल जे काय लागायला लागलं ते सगळं मिळालं. अपंगांना इलेक्ट्रिक चेअर मिळायला लागला. करोना आला. करोनामध्ये मला सांगा इथं पारावर माणसं बसलेली आहेत. माझं भाषण ऐकायला पारावर बसली, पारावर म्हणत असतील की काय करते खासदार, काय बोलते मला माहित नाही. चिकलठाणमध्ये कधी आलं होतं का नाही माहिती नाही, पण हे वाघ दुसऱ्या वाघाला बघायला चिकलठाणमध्ये आलता. त्यामुळं तुम्ही काय चिंता तशी करायची नाही. चिकलठाणच्या लोकांना मला सांगायचंय की विकासाचा संकल्प, विकासाचा वेग ज्याला म्हणतात तो काय असतो तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. भारताच्या अर्थव्यवस्थेकडे पैसे नसते. मला एक सांगा, कोविडचं इंजेक्शन कुणी कुणी घेतलं? सगळ्यांनी घेतलं ना. पारावरच्या लोकांनी घेतलेलं दिसत नाही.